नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन लेक्चर ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की कटियामध्ये रेक्टँगल कमांड कशी यूज करायची। तर जाऊयात पहिल्यांदा स्टार्ट, मेकॅनिकल डिझाईन, पार्ट डिझाईन। बाय डिफॉल्ट जे नेम आहे ते चेंज करतो, रेक्टँगल नाव देतो, करतो ओके। जसं आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, जे नाव आपण स्पेसिफाय करतो नाव तुम्हाला इथे स्पेसिफिकेशन ट्रीवर दिसून येईल। एक बाय डिफॉल्ट एक कुठलाही प्लेन घेतो रँडमली, स्केचमध्ये एंटर करतो। ज्यांना प्रोसेस माहीत नाही त्यांनी आधीचे पण व्हिडिओ बघून घ्या, प्लेलिस्ट तुम्हाला पूर्णपणे अवेलेबल आहे। मी बघून आधीचे व्हिडिओज बघून हे जे प्रोसेस आहे मला समजून येईल। खूप सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो, ते मराठीत तुम्ही जर नीट बघितलं तेच केलं मला सगळ्या गोष्टी सिंपल वाटतील। बघा, आपला जो प्रोफाईल टूलबार जो लास्ट लेक्चरमध्ये आपण बाहेर काढून ठेवला होता, त्याच्यामध्ये सेकंड जी कमांड होती ते होती रेक्टँगल। सिलेक्ट करतो रेक्टँगल कमांड, फर्स्ट पॉईंट देतो आणि सेकंड पॉईंट देतो। यामध्ये मी काय केलं आहे बघा, हा कॉर्नर पॉईंट आणि हा कॉर्नर पॉईंट स्पेसिफाय केला। जर तुम्हाला उलटं करायचं आहे तरीही तुम्ही करू शकता। इथनेच आपण म्हणू शकतो की हा जो नॉर्मल रेक्टँगलची जी कमांड आहे त्याच्यामध्ये आपण दोन कॉर्नर पॉईंट जे हे सिलेक्ट करून रेक्टँगल ड्रॉ करतो। या व्हाईट लाईनला तुम्ही ड्रॅग करा, ड्रॅग होईल, पण तुम्हालाही माहिती जोपर्यंत आपली डायग्राम ग्रीन होत नाही तोपर्यंत आपण त्याला कन्स्टंट म्हणत नाही, आणि जेव्हा ती व्हाईट असते तेव्हा त्याला आपण म्हणतो अंडर कन्स्टंट। तर बघा, या रेक्टँगलच्या जर ड्रॉपडाऊनला तुम्ही गेलात तर इथं दुसरा ऑप्शन आहे, तो म्हणजे ओरिएंटेड रेक्टँगल। क्लिक करतो, बघू काय फरक आहे याच्यामध्ये। फर्स्ट क्लिक करतो, सेकंड क्लिक तुम्हाला पाहिजे त्या अँगलवरती करा, काही प्रॉब्लेम नाही, आणि तिसरा क्लिक मात्र तुम्हाला इथं त्या लाईनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्येच करावं लागेल। फॉर एक्झाम्पल इथं बघू शकता तुम्ही, मी पहिल्यांदा ही लाईन काढली, पण जेव्हा मी दुसरं क्लिक केलं ती लाईन या लाईनला परपेंडिक्युलरमध्येच येत होती कंटिन्युअली। जर मी ह्याला डिलीट केलं तर तुम्ही मला मूव्ह करू शकता कसंही, बट ॲट दिस इन्स्टंट मला हे पाहिजे हे असंच ठेवलं। यामध्ये एक ड्रॉबॅक काय, जर तुम्हाला लाईन ड्रॉ केल्यानंतर या साईडला सर्कल, या साईडला तिसरा पॉईंट क्लिक करायचा तर तुम्ही करू शकत नाही। तुमचा जो तिसरा पॉईंट आहे तो तुमच्या पहिल्या लाईनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्येच येईल। बट ही जी काही प्रॉब्लेम आहे ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला तिसरा ऑप्शन दिला, तो म्हणजे पॅरलोग्राम। क्लिक करतो, फर्स्ट क्लिक, सेकंड क्लिक, तिसरा क्लिक मात्र तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी करू शकता। यामध्ये बघा, समोरासमोरील बाजू एकमेकांना पॅरलल आहे आणि या दोन बाजू एकमेकांना पॅरलल आहे, आणि तुम्ही पाहिजे त्या अँगलवरती तुम्ही काय करू शकता, तर इथं एक पॅरलोग्राम ड्रॉ करू शकता विथ हेल्प ऑफ पॅरलोग्राम कमांड। त्यानंतर चौथी कमांड आहे ती म्हणजे इलॉंगेटेड होल। इलॉंगेटेड होल अशा पद्धतीने वर्क करता। मी सिलेक्ट केलं इलॉंगेटेड होल, फर्स्ट पॉईंट दिला, सेकंड पॉईंट दिला, ही सेंटर लाईन क्रिएट झाली। जेव्हा मी माऊस बाहेर ड्रॅग करतोय तेव्हा तुम्हाला एक होल क्रिएट होताना दिसून येईल। ओके, फॉर एक्झाम्पल जर मला हीच इलॉंगेटेड होल एका आर्कच्या भोवती पाहिजे, म्हणजे कर्वेचरमध्ये पाहिजे, तर मला त्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन दिली, ती म्हणजे सिलेंड्रिकल इलॉंगेटेड होलची। क्लिक करतो, फर्स्ट पॉईंट, पहिल्यांदा आर्कची रेडियस देतो, त्यानंतर मला ज्या साईडला आर्क न्यायचे त्या साईडला आर्क नेतो आणि थोडंसं बाहेर ड्रॅग करतो। बघा, तुमच्या आर्कच्या भोवती इथं इलॉंगेटेड होल इथं तयार होताना तुम्हाला दिसेल। नेक्स्ट मी अजून थोडंसं पुढे जातो आणि बघतो की होल प्रोफाईल काय आहे। की होल प्रोफाईलमध्ये तुम्ही फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करताय आणि सेकंड पॉईंट सिलेक्ट करून एक सेंटर लाईन ड्रॉ करताय, आणि त्याच्यानंतर बाहेर जेव्हा तुम्ही ड्रॅग कराल तुम्हाला दिसेल तुम्ही पहिल्यांदा एक मायनर रेडियस देताय आणि त्यानंतर मेजर रेडियस देऊन एक की होलचं प्रोफाईल इथं तयार करू शकतो। प्रोसेस बघून घ्या काय। मी पहिल्यांदा काय केलं, एक सेंटर लाईन ड्रॉ केली, आता मी उलटा ड्रॉ केला, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, ही म्हणजे मेजर रेडियस। त्यानंतर अजून थोडंसं पुढे जातो आणि बघतो हेक्सागॉन। हेक्सागॉन काढण्यासाठी तुम्हाला फक्त एक सेंटर पॉईंट द्यायचा आहे आणि एक रेडियस मेन्शन करायची, थोडंसं पुढे जातो अजून हेक्सागॉन नंतर माझ्याकडे पुढचा ऑप्शन आहे सेंटर रेक्टँगल। क्लिक करतो सेंटर पॉईंट आणि ड्रॅग करतो। बघा, मगाशी तुम्ही कॉर्नर पॉईंट देऊन रेक्टँगल काढत होता, आता काय झालं, तुम्ही सेंटर पॉईंट देऊन रेक्टँगल काढता। बॅकसाईड तुम्ही सेंटरपासून इकडे जेवढं खेचलं गेलं तेवढाच डिस्टन्स इथं पण तुम्हाला ॲड होताना दिसेल।
तर एकदा बघा सेंटर पॉईंट दिला, मी बाहेर जेवढं ड्रॉ करतोय ट्रॅक करतो, इथून हे डिस्टन्स जेवढं दिलं आहे तेवढं डिस्टन्स इथंपर्यंत आलेलं आहे. आणि लास्ट ऑप्शन आहे तो म्हणजे सेंटर्ड पॅरलोग्राम. फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करतो, पण यासाठी मला 2 लाईन्स लागतील. मी घेतो 2 लाईन्स, रँडमली घेतो, कुठल्या डायमेन्शन्स नाही आहेत. जेव्हा मी घेतो सेंटर पॅरलोग्राम, फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईनला सिलेक्ट करतो. बघा त्या 2 लाईनच्या भोवती एक पॅरलोग्राम तुम्हाला दिसेल. तर या पद्धतीने आपण रेक्टँगल कमांडचा यूज करून मल्टिपल टाइप्सचे रेक्टँगल्स आपण ड्रॉ करू. मी एवढे सगळे रेक्टँगल्स काढलेले. या लेक्चरमध्ये जर कोणाला काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. काहीही प्रॉब्लेम असू दे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.